आपलं हे जे अख्खं विश्व आहे ना, ते काही मूलभूत नियमांवर चालतं. फुटबॉलला किक मारण्यापासून ते अवकाशात रॉकेट पाठवण्यापर्यंत सगळं काही. आणि हे नियम म्हणजे कार्य, ऊर्जा आणि शक्ती. चला तर मग या स्रोताच्या आधारे विश्वाच्या या गुप्त नियमांना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना का? कारण साहजिक आहे, दिवसभर भिंतीला ढकलल्यावर घाम तर येईलच, प्रचंड थकवा जाणवेल. पण गंमत म्हणजे फिजिक्सच्या भाषेत उत्तर आहे नाही, काहीही कार्य झालेलं नाही. आता हे असं का? चला तेच पाहूया. तर मग चला ह्या कोड्याची पहिली किल्ली शोधूया, आणि ती किल्ली आहे कार्य. विज्ञानामध्ये कार्य या शब्दाचा एक अतिशय पक्का आणि नेमका अर्थ आहे, जो आपल्या रोजच्या बोलण्यातल्या अर्थापेक्षा खूप वेगळा आहे. तर फिजिक्समध्ये कार्य झालं असं म्हणण्यासाठी ना, या दोन अटी पूर्ण व्हाव्याच लागतात. ही काही बाय वन गेट वन ऑफर नाहीये, की एक झालं तरी चालेल. नाही, दोन्ही गोष्टी हव्यात. एक म्हणजे जोर लावला पाहिजे, आणि दुसरं त्यात जोर लावण्यामुळे वस्तू हलायलाही पाहिजे. दोन्ही झालं तर आणि तरच कार्य झालं. आता बघा, हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. इथे काय होतंय? फुटबॉलपटूने पायाने जोर लावला, म्हणजे बल लावलं, आणि त्यामुळे काय झालं? फुटबॉलने आपली जागा बदलली, म्हणजे त्याचं विस्थापन झालं. बस, दोन्ही नियम पाळले गेले, म्हणजे इथे फिजिक्सच्या भाषेत कार्य घडलं. ओके, मग हे मोजायचं कसं? त्यासाठी हे एक सूत्र आहे. आता हे पाहून घाबरून जायचं काहीच कारण नाही. हे अगदी सोपं आहे. याचा सरळ अर्थ आहे, कार्य मोजण्यासाठी आपण किती बल लावलं आणि वस्तू किती सरकली हे बघावं लागतं. आणि तो जो कॉस्ट थिटा आहे ना, तो फक्त एवढंच तपासतो की आपण लावलेला जोर आणि वस्तूची हालचाल हे एकाच टीममध्ये खेळतायत की नाही. आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. कारण कार्य म्हणजे फक्त झालं किंवा नाही झालं एवढंच नाहीये, त्याचे प्रकार पण आहेत. आपण असं समजूया की कार्य हे एखाद्या सिनेमातल्या कॅरेक्टरसारखं आहे. कधी ते हिरो असतं, कधी विलन, तर कधी कधी फक्त एक गप्प बसलेला प्रेक्षक. तर पहिला प्रकार आहे धनकार्य, म्हणजे आपल्या सिनेमातला हिरो. जेव्हा आपण ज्या दिशेने जोर लावतो, वस्तू पण त्याच दिशेने सरकते, तेव्हा होतं धनकार्य. समजा आपण मित्रांसोबत बंद पडलेली गाडी ढकलतोय. आपला जोर पुढे आणि गाडीची हालचाल पण पुढेच. झालं, हे आहे आपलं पॉझिटिव्ह वर्क. आणि दुसरा प्रकार म्हणजे ऋणकार्य, म्हणजेच विलन. इथे सगळं उलटं असतं. बल आणि हालचाल विरुद्ध दिशेने असतात. विचार करा, आपण वेगाने येणारा क्रिकेटचा बॉल कॅच करतोय. बॉल पुढे येतोय, पण आपण त्याला थांबवण्यासाठी मागे जोर लावतोय. बरोबर? यालाच म्हणतात ऋणकार्य. आणि तिसरा इंटरेस्टिंग प्रकार आहे शून्यकार्य. हे तेव्हा घडतं जेव्हा आपण लावलेला जोर आणि वस्तूची हालचाल यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. उदाहरणार्थ, डोक्यावर बॅग घेऊन चालणारा माणूस. तो बॅग उचलून ठेवण्यासाठी वरच्या दिशेने बल लावतोय, पण चालतोय मात्र पुढे. बल वरच्या दिशेने, हालचाल पुढच्या दिशेने. त्यामुळे फिजिक्सच्या नियमाप्रमाणे त्या बॅगला उचलून ठेवणाऱ्या बलाने पुढे चालताना काहीही कार्य केलं नाही. शून्य. ठीक आहे, तर आता आपल्याला कार्य म्हणजे काय हे तर कळलं. पण हे कार्य करण्यासाठी लागतं तरी काय? म्हणजे असं कुठून येतं हे सगळं? तर इथेच एंट्री होते आपल्या दुसऱ्या हिरोची, ऊर्जा. सोप्या भाषेत सांगायचं तर ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी लागणारं इंधन, जसं गाडीसाठी पेट्रोल किंवा रिमोटसाठी बॅटरी. अगदी सरळ शब्दात सांगायचं झालं तर ऊर्जा म्हणजे काम करण्याची क्षमता किंवा ताकद. जर ऊर्जाच नसेल तर कोणतंही कार्य होऊ शकत नाही. हे अगदी तसंच आहे, जसं की रिमोटमध्ये सेल नसतील तर आपण टीव्हीचं चॅनल बदलू शकत नाही. ऊर्जा नाही तर काहीच हालचाल नाही. आणि ही ऊर्जा आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहे. रेसिंग कारच्या पेट्रोलमध्ये, ताणलेल्या रबर बँडमध्ये, प्रेशर कुकरच्या वाफेत किंवा अगदी आपल्या डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांमध्ये सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी हालचाल घडवण्याची ताकद आहे, आणि ती ताकद म्हणजेच ऊर्जा. आणि ऊर्जेबद्दल एक सगळ्यात महत्त्वाचा एक युनिव्हर्सल नियम आहे, तो म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. हा नियम काय सांगतो माहिती आहे? की ऊर्जा कधीही निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. म्हणजे ती एका जादूगरासारखी आहे, जी कधीच संपत नाही, फक्त आपलं रूप बदलते. याचं एक मस्त उदाहरण म्हणजे दिवाळीतला फटाका. फटाक्यामध्ये काय असतं? रासायनिक ऊर्जा.
पण जेव्हा आपण त्याला पेटवतो तेव्हा त्या ऊर्जेची जणू एक मोठी पार्टीच होते आणि तिचं रूपांतर होतं प्रकाश, आवाज आणि उष्णता ऊर्जेमध्ये. बघा, ऊर्जा कुठे गायब झाली नाही, तिने फक्त आपलं रूप बदललं. ओके, तर आपण कार्य समजून घेतलं, ऊर्जाही समजून घेतली. पण एक विचार करा, समजा दोन माणसं एकसारखंच काम करतायत, तर ते सारखेच झाले का? नाही. इथेच आपल्या कहाणीत तिसऱ्या खेळाडूची एंट्री होते आणि तो म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे काय तर सोप्या भाषेत कामाचा वेग. म्हणजे फक्त काम झालं की नाही हे महत्वाचं नाही, तर ते किती फास्ट झालं हे शक्ती ठरवते. जो माणूस एक काम 1 तासात करतो आणि दुसरा तेच काम 10 मिनिटात करतो, तर साहजिकच दुसऱ्या माणसाची शक्ती जास्त आहे. आणि याचं सूत्र तर सगळ्यात सोपं आहे. शक्ती म्हणजे केलेलं कार्य भागिले ते करायला लागलेला वेळ. जितका कमी वेळ तितकी जास्त शक्ती. सिंपल. शक्ती मोजण्याची एककं तर आपण रोजच्या आयुष्यात वापरतो, जसं की वॅट. 100 वॅटचा बल्ब जास्त प्रकाश देतो, कारण तो जास्त वेगाने विजेचं रूपांतर प्रकाशात करतो. आणि गाड्यांच्या इंजिनसाठी आपण काय वापरतो? हॉर्स पॉवर. ते काही वेगळं नाही, फक्त वॅटचं एक मोठं रूप आहे, जसं मीटर आणि किलोमीटर. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे 3 महत्वाचे बिंदू पाहिले आहेत त्यांना एकत्र जोडूया आणि तयार करूया आपला फिजिक्सचा गोल्डन ट्रायंगल. पाहूया हे तिघे मिळून काय कमाल करतात. बघा, हे तिघे म्हणजे एक जबरदस्त टीम आहे. ऊर्जा म्हणजे काम करण्याची क्षमता, समजा आपल्या खिशात असलेले पैसे. कार्य म्हणजे त्या पैशांनी आपण विकत घेतलेली एखादी वस्तू. आणि शक्ती म्हणजे आपण ते पैसे किती फास्ट खर्च केले. कळलं? हे तिघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आणि हे लक्षात ठेवा, ही फक्त पुस्तकातली थिअरी नाहीये. हाच त्रिकोण आपलं संपूर्ण विश्व चालवतो. रस्त्यावर धावणाऱ्या माणसापासून ते आकाशातल्या चमकणाऱ्या ताऱ्यांपर्यंत. प्रत्येक गोष्ट याच 3 मूलभूत नियमांवर चालते. तर मग आता हे नियम समजल्यावर एक काम करा. आपल्या आजूबाजूला बघा. चालत्या पंख्यात, धावत्या गाडीत किंवा अगदी आपण चालतो तेव्हासुद्धा हा ऊर्जा, कार्य आणि शक्तीचा त्रिकोण दिसतो का? आपलं जग ही एक खूप मोठी प्रयोगशाळा आहे. आता निरीक्षण करण्याची वेळ आपली आहे.